आपला पुढचा टॉपिक आहे ट्रेनचा टॉपिक आहे आपल्याला. आता ह्याच्या आधी काय बघितलं आपण? नॉर्मल जे टाइम, स्पीड आणि डिस्टन्स बघितलं आपण, वेळ, वेग आणि अंतर, बरोबर. तर त्याच्यानंतर काय बघितलं? बोटीच्या बाबतीतलं बघितलं आपण. एक जमिनीवरचं बघितलं, एक बोट बघितली. आता काय आपण बघणार आहे ट्रेनच्या बाबतीतलं. सेमच पॅटर्न असणार आहे, त्याला फॉर्म्युला सेमच राहणार आहे आपला. हा ट्रायंगल काढायचा आहे, कायम लक्षात ठेवायचं. हा ट्रायंगल तुमचा वरती काय लिहिणार? अंतर. खाली झाले. यात किती फॉर्म्युले तयार होतात? 3 फॉर्म्युले तयार होतात, बरोबर. कुठलेही 2 फिगर दिले असतील तर तिसरी काढू शकतो आपण. सगळ्यात बेसिक फॉर्म्युला आहे ह्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट आपण समजून घेऊया. ह्याच्यावरतीच आधारित सगळे प्रॉब्लेम असणार आहेत आपले. आता ह्यात काय करायचं माहिती का? अंतर म्हणजे ट्रेनला पूर्ण पार करायचं एकूण अंतर. आता जनरली आपण आता काय बघितलं की आपण स्वतः व्यक्ती आहे किंवा एक गाडी आहे, लय अंतर असतं गाडीचं, एक युनिट म्हणून पकडलं जातं एक साधं. जेव्हा आपण ट्रेन पकडतो, ट्रेन एक युनिट म्हणून आपण कन्सिडर करतो, त्यावेळेस ट्रेन कशी असणार आहे? ट्रेनला काय ते लांबी असते का? लांबी असते ट्रेनला 100 मीटर, 50 मीटर, 20 मीटर, जे काय असेल ती लांब असते ट्रेन, एक सिंगल डबा नसतो. मग आता या ठिकाणी काय करायचं की आपल्याला स्वतः त्या ट्रेनचं अंतर ती कव्हर करणार आहे तेवढं ट्रेन क्रॉस व्हायला. आता समजा हा पोल आहे आणि ही गाडी ह्याला क्रॉस करते लगेच. 2 व्हीलर आहे आपली, 4 व्हीलर आहे, लगेच क्रॉस झाली, एवढा काय फरक नाही पडत. पण ही जर ट्रेन आहे, इथपर्यंत ट्रेन आहे, इथनं स्टार्ट झालेली ह्या बोटापासून, ती पूर्ण क्रॉस करायला वेळ लागेल ना रे, ही पूर्ण ह्या पोलला. तर मग ते अंतर पण कन्सिडर करायचं, ट्रेनचं अंतर पण त्याच्यामध्ये ऍड करायला लागते आपल्याला. आलं लक्षात? म्हणजे ट्रेनचं अंतर प्लस त्या जेवढं आपलं टोटल अंतर आहे, कारण ट्रेनची सुरुवात तिथं झाली आहे म्हणजे आपण तिथं पोहोचलोय असा अर्थ धरायचा का? एका पोलला एका ट्रेननी क्रॉस करायचंय. हा खांब आहे, बरोबर, हा खांब आहे आणि ही काय तुमची ट्रेन आहे इथं, बरोबर. ह्या ट्रेनने त्या पोलला क्रॉस करणार आहे ट्रेन आपली. तर मग आपण काय करणार? अंतर कन्सिडर करताना तुम्हाला ही ट्रेन ह्या पोल पशी आली तर कन्सिडर करायचं का आपण ट्रेनने क्रॉस केले म्हणणार का आपण त्या पोलला? नाही म्हणणार, कारण ट्रेन अजून इथं हा डबा जेव्हा क्रॉस होईल त्यावेळेस आपण म्हणायचं की त्या पोलला त्या ट्रेननं क्रॉस केले, किंवा तिथे एक व्यक्ती उभारलाय, आपण उभारलोय टाटा करायला, ट्रेन जेव्हा आपल्या पूर्ण निघून जायला अशी झुप 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 अख्खी ट्रेन, त्यावेळेस आपण काय म्हणणार की ट्रेननं मला पूर्ण क्रॉस केलेला आहे, इथं उभारलोय मी आता ट्रॅकवरती, म्हणजे साईडला प्लॅटफॉर्मवरती. तर अशा वेळेस 2 गोष्टी आहेत. आता सिंगल माणूस आहे, मी सिंगल उभारलोय किंवा सिंगल खांब दिलाय असं असेल तर पूर्ण ट्रेनचं अंतर तिथं कन्सिडर करायचं. आता समजा जर तुम्हाला सांगितलं असेल ही ट्रेन आहे आणि हा इथं प्लॅटफॉर्म आहे, बरोबर, याच्यावरती माणसं उभारली जाशील, उभारलेत माणसं सगळी ह्या प्लॅटफॉर्मवरती. आता ह्यावेळेस जर तुम्हाला ह्या ट्रेननं प्लॅटफॉर्मला क्रॉस करायचंय त्यावेळेस कुठलं अंतर कन्सिडर करतो आपण? 2 अंतर कन्सिडर करायचं, कारण प्लॅटफॉर्मला पण लांबी आहे, बरोबर. काहीतरी एक लांबी आहे, 1 किलोमीटरचा, अर्धा किलोमीटरचा, 100 मीटरचा प्लॅटफॉर्म आहे असा लांबच्या लांब. मग ट्रेन हिथं येणार पहिल्यांदा, माशी जिग करत जाणार पुढं, ती पूर्ण शेवटचा डबा त्या प्लॅटफॉर्मच्या तिकडच्या टोकाच्या पुढे गेला की आपण काय म्हणणार? त्या ट्रेननं त्या प्लॅटफॉर्मला क्रॉस केले, बरोबर. म्हणजे तेवढं पार करून पुढे गेले. म्हणजे ह्यावेळेस काय करायचं? ट्रेनचं अंतर आणि प्लॅटफॉर्मच्या अंतरची बेरीज का वजाबाकी? बेरीज करायची. दोन्ही अंतर आपल्याला धरायचे त्याच्यामध्ये. आणि नुसतं एक माणसाला जर क्रॉस करायचंय म्हणलं आपल्याला तर तुम्हाला असं गुगली पण टाकते मी, एका प्लॅटफॉर्मवर उभारलेले एका व्यक्तीला प्लॅटफॉर्मचं काही घेणं नसतं, अंतर देणार मुद्दाम की प्लॅटफॉर्म 50 मीटरचा आहे आणि ट्रेन 100 मीटरची आहे, तर तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मवर उभारलेल्या एका व्यक्तीला क्रॉस करायला, 50 मीटरच्या प्लॅटफॉर्मवरती उभारलेल्या एका व्यक्तीला क्रॉस करायला ट्रेनला किती अंतर कट करावं लागेल, किंवा त्याचा स्पीड दिला असेल आणि मग ती किती वेळात क्रॉस करायला असं दिले असेल, बरोबर. तर त्यावेळेस फक्त आपण एक डोक्यात ठेवायचं की आपल्याला प्लॅटफॉर्मचं काही घेणं देणं नाही, क्रॉस कुणाला करते ती ट्रेन ह्याचा आपण विचार करायचा त्या वाक्यामध्ये. तर व्यक्तीला क्रॉस करत असेल, खांबाला क्रॉस करत असेल, सिंगल एक असं काहीतरी तुम्हाला वस्तू दिली असेल किंवा एक बॉक्स ठेवला, काही पण सांगतील तिथं, एक दुकान आहे त्याला क्रॉस करत असेल तर तुम्ही काय सांगणार?
की फक्त त्या ठिकाणी ट्रेनची लांबी कन्सिडर करायची आणि स्पीड दिलेला असतो तुम्हाला प्रॉपर ते मिळून जाणार. आता आपण ह्याच्यामध्ये बघूया. ह्यात अजून एक टाईप काय आहे माहिती का, दोन ट्रेन एकमेकाच्या दिशेने येत आहेत. तर त्यावेळी स्पीडची काय करणार तुम्ही, बेरीज का वजाबाकी, बेरीज करणार. त्याला कसला स्पीड म्हणतो आपण, रिलेटिव्ह स्पीड म्हणजे सापेक्ष वेग. सापेक्ष का म्हणतो, कारण तो ऍक्च्युअल वेग असतो त्या दोन्हीचा. इथनं पण ट्रेन निघाली आणि इथनं पण निघाली, दोन्ही डिस्टन्स त्यांना म्हणजे ते जे काही 100 किलोमीटर किंवा 200 काय दिलं असेल ते अंतर दोन्ही ट्रेन मिळून पार करणार आहेत. दोन्ही ट्रेननं पार करताना दोघींचा स्पीड एकत्र करायचा, त्या वेगाला सापेक्ष वेग म्हणतात. सेम तसंच ह्या पॉइंट पासून ट्रेन निघली 50 किलोमीटरनं, ही 70 किलोमीटरनं इथनच निघली, तर त्यांचा सापेक्ष वेग किती असणार, एक 50च्या स्पीडने एक 70च्या स्पीडने. त्यांचा रिलेटिव्ह स्पीड किती असणार, एकाच डायरेक्शनने चाललं तिकडेच. किती, तू किती सांगितलं, सांग की, बोल की, काय लाजायच कशाला, अरे काय तर आला असं विचार मनात. साठ का, तुझं काय म्हणणं आहे, 20, तुला काय वाटतंय, क्वेश्चन नाही समजला, ठीक आहे. इथनं ट्रेन स्टार्ट झाल्या दोन, ठीक आहे, एक 50 किलोमीटर पर आवर आहे, एक आहे 70 किलोमीटर पर आवर. ह्या दोघांचा रिलेटिव्ह स्पीड काढायचा आहे तुला, सापेक्ष वेग काढायचा आहे, किती असणार, मला सांग. सापेक्ष वेग म्हणजे कन्सेप्ट कळलाय का, सापेक्ष वेग जर दोन्ही ट्रेन एका दिशेने चालल्यात सपोज, मग ती काय, आपण चोर पोलिसाचं उदाहरण सांगितलेलं मी, की एकमेकाला पकडायला लागतंय तुला, त्याच्या मागच्याने त्या पुढच्याला पकडायचंय. म्हणजे ह्या वेळेस काय करायचं की एक ट्रेन दुसऱ्याला किती वेळात पकडल, मग त्यांचा काय असतो तो, ह्या 70 किलोमीटर मध्ये 50 किलोमीटर ऑलरेडी इन्क्लूड आहे का, 70 म्हणजे 50 पेक्षा मोठा आहे, म्हणजे त्याचा बेसिक स्पीड 50 आहे दोघांचा. एका ट्रेनने काय केले, फक्त 20 किलोमीटर एक्स्ट्रा वरचा स्पीड वाढवलाय, म्हणजे तो ती ट्रेन किती झाली, 70 किलोमीटर. लक्षात आलं, बेसिक किती आहे त्या दोघांचं मिळून, दोघांचं बेसिक किती आहे, 50. 50च्या खाली जाऊ शकतो का आपण बेसिकला, त्या नाही. ह्या 70 मध्ये पण 50 इन्क्लूड आहे, ह्या 50 मध्ये पण 50 इन्क्लूड आहे. मग ह्याचा जो फरक येईल दोघांच्या वेगांची वजाबाकी केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, सापेक्ष वेग. तो किती असणार आहे, 20 किलोमीटर पर आवर. का, तर ते एकाच दिशेने पळतायत. चोर पोलिसाचं उदाहरण सांगितलं होतं मी, सेम तेच लक्षात ठेवायचं. जर ह्या दोन्ही ट्रेनचा 70 स्पीड असता, सापेक्ष वेग किती झाला असता, दोन्हीचा 70 स्पीड आहे, तर त्यावेळेस सापेक्ष वेग किती असणार आहे, हा 0, बरोबर. का, सापेक्ष वेग कधी काढतो आपण, तर एक दुसऱ्याला कधी भेटेल, दोन्ही मधल्या ज्या दोन गोष्टी दिलेल्या असतात त्या दोन्ही गोष्टी एकमेकाला भेटतील कधी, काय होईल, हे जेव्हा काढायचं असतं त्यावेळेस सापेक्ष वेग काढतो. म्हणजे काय आहे, त्या वेगांमधला डिफरन्स कधी एका डायरेक्शननं जात असतील, एकाच दिशेनं चालले असतील, तर त्यावेळेस सापेक्ष वेग काढायचा. आणि जर विरुद्ध दिशेने येत असतील, तर इकडून एक ट्रेन निघली, इथून एक ट्रेन निघली, ह्याचा 50 किलोमीटर पर आवर आहे, हा त्यांचा सापेक्ष वेग किती असणार आहे, 120 किलोमीटर पर आवर. म्हणजे याचा अर्थ काय, एका तासात ह्या ट्रेन किती जाणार आहे, दोन्ही ट्रेन खालच्या फिगर मध्ये एका तासात किती अंतर कापणार आहे, दोन 120 किलोमीटर, बरोबर. आता बघा, इथं विरुद्ध दिशेनं जर ट्रेन येत असतील तर वेगांची काय करायची, बेरीज करायची, बरोबर. याला काय म्हणायचं, सापेक्ष वेग, रिलेटिव्ह स्पीड. जर दोन ट्रेन काय सांगितले आपल्याला, एकाच दिशेनं जात असतील, तर काय करायचे, आपल्याला वेगांची वजाबाकी करायची. बघितलं आपण, बेसिक कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या तुम्ही, मग तुम्हाला एक्झाम्पल सोडवताना सोपं होईल, ठीक आहे.
आता बघा, स्थिर वस्तू एखादा खांब दिलेला असेल, मनुष्य दिला असेल, झेंडा दिला असेल, त्यावेळेस आहे ना ट्रेनची जी लांबी आहे ना त्यालाच अंतर मानायचं. 200 मीटरची ट्रेन असं दिलेलं असणार तुम्हाला. 200 मीटरची ट्रेन एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते, तर त्या ट्रेनचा स्पीड काढा. ह्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी दिल्यात? अंतर आणि वेळ दिलाय. वेग काढायला येईल तुम्हाला. मला सांगा, अंतर कशात दिले? युनिट काय त्याचं? हा, मीटर मध्ये दिले. वेळ कशात दिले? सेकंदात. सेम युनिट आहेत का? मग आता कसं काढणार तुम्ही? स्पीड कसा काढतो आपण? किती सेकंदात सांगितलं मी तुम्हाला? 10 सेकंदात. बरोबर. 200 मीटर अंतर 10 सेकंदात पार करते, असं लक्षात घ्यायचं. हे पुसतो मी आता. हा इथं झेंडा आहे तुमचा, बरोबर. ही ट्रेन चालली. ट्रेनची लांबी किती आहे? 200 मीटर. ही किती सेकंदात पार करते ह्या झेंड्याला? तर 10 सेकंदामध्ये पार करते. तर त्याचा तुम्हाला स्पीड विचारलाय. आपल्याला काय काय गोष्टी दिल्यात बघा इथं. एक तर अंतर दिले, बरोबर. अंतर बरोबर काय असणार आहे तुमचं फॉर्म्युल्यामध्ये? वेग गुणिले वेळ. आता आपल्याला दिले काय काय बघा बरं. वेळ दिलाय का? वेळ दिलेला आहे. अंतर दिले का? दिले. मग आता वेगचा फॉर्म्युलाच माहिती आहे आपल्याला. सरळ सरळ हा वेग इथंच ठेवला तर याला इकडे खाली घ्यायचा, सरळ सरळ. हा, अंतर भागिले काय करणार तुम्ही? वेळ करणार. लक्षात, 20 मीटर पर सेकंद. बरोबर आहे का? ठीक आहे. आता आपण पुढे बघूया. आता युनिट कन्व्हर्जन कसं करायचं? मीटरचं किलोमीटर मध्ये करायचं तुम्हाला माहिती आहे. मीटर पर सेकंद टू किलोमीटर पर आवर करताना कशाने गुणायचं? गडबड नाही करायची. मीटर पासून किलोमीटरला करायचे आपल्याला, बरोबर. मग किलोमीटर काय आहे? लहान आहे का मोठं आहे? मग किलोमीटर मोठं आहे म्हणल्यावर आपण वरती काय घेणार? मोठी संख्या 18, बरोबर. आणि किलोमीटर पर आवर 2 मीटर पर सेकंद करताना आपण काय घेणार? वरती लहान संख्या घेणार, बरोबर. 5 घ्यायचं. आता लांबी बघा काय असते मीटर मध्ये, आणि वेग मीटर पर सेकंद मध्येच ठेवायचं आहे आपल्याला, कायम लक्षात ठेवायचं. ट्रेनची लांबी किलोमीटर मध्ये दिली असेल तरी त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायची. 0.2 किलोमीटर जर अशी तुम्हाला ट्रेनची लांबी दिली तर ती मीटर मध्ये किती होणार आहे? किती होणार आहे? 0.2 किलोमीटर लांबीची ट्रेन आहे. किती मीटरची असेल ती ट्रेन? एका किलोमीटर मध्ये किती मीटर असतात? 1000 मीटर. आणि मग हे किती झाले? 0.2 म्हणजे 200 मीटर. त्यातले टाइम बघूया, आपले वेगवेगळे टाइप्स बघूया आपण. आता स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे काय? स्थिर ऑब्जेक्ट असतो. एक स्थिर आहे, झेंडा आहे तुमचा, माणूस उभारलाय, किंवा एखादं शॉप आहे तिथलं, किंवा काही जे काय असेल स्थिर, जे हालत नाही असं. तर त्यावेळेस काय करताना बघा, खांब आहे, माणूस आहे, किंवा झेंडा पार करते, तेव्हा पार करायचं अंतर काय असणार आहे? फक्त ट्रेनची लांबी असणार आहे. आपण उदाहरणावरून समजून घेऊया. दिसते का तुला इकडचं? मला वाटतं याच्यामुळे दिसत नसेल. दिसते ना? आता बघा, ते काय दिले आपल्याला? वेळ बरोबर काय आहे? फॉर्म्युला काय आपल्याला? वेळ बरोबर बेसिक फॉर्म्युला. वेळ बरोबर अंतर भागिले वेग, डिस्टन्स अपॉन स्पीड. ट्रायंगल लक्षात ठेवायचा कायम.
बाकीचं लय पाठ करत बसायचं नाही. नंतर बघा आता हाय असंच, त्यात अंतर कसंच दिलेलं आहे आपल्याला, ट्रेनचं अंतर दिलेलं आहे. म्हणजे तो काय असणार आहे, अंतर म्हणजे काय, ट्रेनची लांबी म्हणजे तेच अंतर असणार आहे आपलं. मग ती लांबी आपण तिथं कन्सिडर करायची. किती दिलाय, वेग दिला असू द्या नाहीतर वेळ दिलेली असू द्या, त्या ठिकाणी आकडा भरायचा, तिरका गुणाकार करायचा. जिथं भागाकार होतोय भागाकार करा, गुणाकार करायचा आहे तिथं गुणाकार करून टाकायचा. सिंपल एकदम. आता उदाहरण बघूया आपण. 120 मीटर लांबीची ट्रेन आहे, ठीक आहे. 120 मीटर लांबीची ट्रेन आहे, 54 किलोमीटर पर आवर वेगाने चालते, तर खांब पार करायला किती वेळ घेईल? स्पीड कशात दिलाय तुम्हाला? स्पीडचा आणि ट्रेनच्या लांबीचं युनिट सेम आहे का? सेम नाही. आधी काय करायला लागेल, युनिट चेंज करून घ्यायला लागेल, बरोबर. 54 किलोमीटर पर आवर, 54 किलोमीटर पर आवरचं आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये करायला काय करायला लागेल, 54 ला कशाने गुणायचं, 5/18. ठीक आहे. सांगा मला भागाकार. 18×18, 18×3 = 54. म्हणजे हे काय झालं, 3×5=15. युनिट काय, मीटर पर सेकंद, बरोबर. 15 मीटर किती वेळात जाते ती गाडी? 15 मीटर किती सेकंदात पार करते गाडी? हा, युनिट लिहिलंय की रे, एका सेकंदात. पर सेकंद म्हणजे काय, प्रत्येक सेकंदाला. ह्याचा अर्थ काय, 54 किलोमीटर पर आवरचा अर्थ काय, हे बघा असं लिहायचं असतं. हे 54 किलोमीटर पर आवर. ह्याचा अर्थ काय आहे, प्रत्येक तासाला पर आवर किती जाणार आहे ही गाडी, 54 किलोमीटर. ह्याचाच अर्थ काय, आता इथं 15 सेकंद, 15 मीटर पर सेकंद म्हणजे काय, एका सेकंदाला किती झालं, पर सेकंद म्हणजे काय, प्रत्येक सेकंदाला 15 मीटर जाणार आहे गाडी. ठीक आहे. जर प्रत्येक मिनिटाला 15 सेकंद, प्रत्येक सेकंदाला 15 मीटर जात असेल, तर त्या गाडीला 120 मीटर अंतर कापायचंय आपल्याला. एका सेकंदाला 15 मीटर, 10 सेकंदाला किती झाली, 1 शून्य द्यायचा आहे फक्त. एका सेकंदाच्या पुढे आपण काय केलं, 10 सेकंद केले, इकडे 1 0 दिलं, तिकडे 1 0 द्यायचा, म्हणजे किती झाले तुमचे, 150 सेकंद झाले. आता आपल्याला काय सांगितले, अंतर किती आहे, 120. म्हणजे आपण 150 मीटरला गेलतो, बरोबर. 15 मीटरच्या हिशोबानं 10 सेकंदात आपल्याला करायचे 120 मीटर. 15च्या पाड्यामध्ये 120 येते का, तुम्हाला आठवते का? नाही आठवलं, नाही आठवलं तरी चालते. 15चं 120 केलं तुम्ही, 15चं 150 केलं, लक्षात आलं तुम्हाला. 150 काय करायचं तुम्ही, किती कमी पडतात मध्ये, 30. 15च्या पाड्यामध्ये 30 येते, 15 दुनी 30, म्हणजे 2 सेकंद 30 मीटर अंतर कमी करायला 2 सेकंद कमी करायचे. 10 सेकंदात 2 सेकंद गेले, म्हणजे तुमचे टोटल किती, 8 सेकंद राहिले. तुमचं आलं उत्तर. 8 सेकंदामध्ये तुमचं काय होणार आहे, ते कंप्लीट होणार आहे. ट्रेन त्या खांबाला, झेंड्याला पार करणार आहे. लक्षात आलं तुम्हाला? आता नेक्स्ट बघूया आपण. एक ट्रेन आहे 180 मीटर लांब, ठीक आहे. 72 किलोमीटर पर आवर स्पीड आहे. एका झाडाला पार करायला किती वेळ लागेल? पहिल्यांदा काय करणार तुम्ही अशा उदाहरणामध्ये, सगळ्यात पहिली स्टेप, युनिट चेंज करायचं. बघायचं आधी सेम आहे का युनिट, वेगळं आहे. जरी किलोमीटर मध्ये इकडे पण अंतर दिलं असेल तरी त्याला मीटर पर सेकंद मध्ये जाणायचं. मीटर आणि मीटर पर सेकंद मध्ये. स्पीड मीटर पर सेकंद मध्ये आला पाहिजे, अंतर मीटर मध्ये आलं पाहिजे, बाकी काय डोक्यात विचार घ्यायचा नाही. आता हे 72 किलोमीटर पर आवर आहे स्पीड, बरोबर. 72 किलोमीटर पर आवर स्पीड आहे. ह्याला आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायला कशाने गुणायला लागेल, 5/18.
सांगा आता मला. 18 × 18, 18 × 72 किती झालं याचा गुणाकार? 20 मीटर पर सेकंद. अर्थ काय झाला आता सांगा मला याचा? प्रत्येक सेकंदाला 20 मीटर जाते ट्रेन. आपल्याला अंतर किती शोधायचे आता बघा बरं. 180. एक तर ह्या 180 ला डायरेक्ट भागा तुम्ही. हे काय आलं तुमचं? 9 सेकंदाचा टाइम आला. दुसरी गोष्ट, तुम्हाला तसं नाही जमत, एका सेकंदाला 20 मीटर जाते, 10 सेकंदाला किती मीटर जाईल? एका सेकंदाला एक आकडा आहे, एक, त्याला 20 मीटर जाते. त्या एकच्या पुढे आपण 0 घेतलाय. 10 सेकंद म्हणजे त्याच्या पुढे 0 टाकलाय. इथं किती 20 मीटरला किती करणार तुम्ही? तिथं पण 0 टाकायचा. लक्षात आलं का? 1 सेकंद 20 मीटर. इथं 10 सेकंदाला इथं 0 ऍड केलाय आपण. हा 0 ऍड केलाय. मग इथं पण तुम्ही काय करायचं? हा 0 तिथला ऍड केला. लक्षात आलं तुम्हाला? हा 0 ऍड केला म्हणून हा 0 ऍड केला. तिकडे व्हॅल्यू सेम राहतात. जे काय आपण ऍड करणार आहे ते बरोबर चिन्हाच्या दोन्ही साईडला कधी पण चिन्ह सेम द्यायचे असतं. लक्षात आलं? म्हणजे 10 सेकंदाला 200 मीटर झाली तुमची. आपल्याला किती करायचे? 180 मीटर. मग आपला पर सेकंदाला 20 मीटर कमी होतो. 180तनं 1 सेकंदाचं अंतर वजा करायचं. म्हणजे 20 मीटर वजा केलं की किती 20 मीटर जाते एका सेकंदात? 90 मधनं 200तनं 1 सेकंद वजा केला की काय होणार तुमचं? 180 मीटर 9 सेकंदात जाणार आहे. समजलं? हे आलं तुमचं उत्तर 9 सेकंदामध्ये. आता पुढचं तुम्हाला प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल्स आहेत. दीडशे मीटर लांबीची ट्रेन आहे, 45 किलोमीटर पर आवर चालते. झेंड्याला पार करायला किती वेळ घेईल? हा, ते आता तुम्ही ठरवायचं. तुम्हाला कन्सेप्ट कळलाय का नाही कळला? म्हणजे याचा अर्थ कन्सेप्ट नाही कळला. आपल्याला युनिट काय चेंज करायचंय? माझ्या प्रश्नाला उत्तर द्या. तुमचं कन्सेप्ट क्लिअर होते. तुम्हाला युनिट कशात चेंज करायचंय? मीटर पर सेकंद मध्ये स्पीड पाहिजे, अंतर पाहिजे तुमचं मीटर मध्ये. अंतर मीटर मध्ये दिले का? आहे. आता स्पीडला आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये करावं लागणार आहे. बरोबर? वेग, स्पीड मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर हे घ्यायचं. बरोबर? 45 किलोमीटर पर आवरला चेंज करायचं काय आपल्याला? मीटर पर सेकंदचं युनिट आलं पाहिजे. मग ह्या 45 ला काय करणार तुम्ही? गणित. त्याच्यामुळे तू म्हणला वय हे आलंय का बरोबर? एकच मिनिट. बहुतेक गणित टायपिंग मध्ये काहीतरी गडबड झाली असं ना. 150 मीटर. हम्म 45 ला कितीने भागणार, गुणणार? हे बघा युनिट लक्षात ठेव, बाकीचं सगळं सोडून दे. हे युनिट आहे ना, हे किलोमीटर पर आवर पासून मीटर पर सेकंद, हे कोण कसलं युनिट आहे हे लक्षात ठेव. का लहान आहे? हे युनिट लहान आहे का मोठं आहे? मीटर पर सेकंद मीटर आहे ना अंतर. मीटर, किलोमीटर लय मोठं अंतर असते. मग मोठ्या अंतरानं लहान अंतराच्या ह्याला कन्वर्ट करताना आपल्याला कितीनं गुणायचे? जे लहान हे इथलं जे असेल ना आयटम पुढचा ज्यात कन्वर्ट करायचे त्याला वरती लिहायचं आणि खाली लिहायचं. भागाकार सांगा आता मला ह्याचं कसं करणार. हम्म 45 5
9 2 ने भाग घालवला का तुम्ही? हा 220 भागिले 18 92 92 18 1 1 10 आलं इथं. 9 ने भाग घालूया. बरोबर 9 1 9 किती राहतात पुढं? 2 राहतात. 2 वरती 0 गेला. 9 2 18 पुन्हा 2 राहतात. मग ते पुढे काय राहणार तुमचं? 22 असं पुढे राहणार ते 18.222222. हा काय झाला तुमचा? 12.2222. हे काय झालं तुमचं? कळलं का नाही तुला? नाही कळलं वाटते मला. हे बघ, मीटर पर सेकंद, किलोमीटर वरून मीटरला जेव्हा आपण कन्वर्ट करतो युनिट, ट्रेनचं का काढताना मीटर मध्ये का कन्वर्ट करायचं? तर आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं म्हणजे ट्रेनची लांबी दिलेली असते मीटर मध्ये. ठीक आहे, ट्रेन छोटं युनिट आहे तसं बघायला गेलं तर. त्या छोट्या युनिट मध्ये जर आपण तू कन्वर्ट केलंय स्पीडला पण, तर तुला बरोबर उत्तर मिळणार आहे. लक्षात, तुला वेळ काढता येणार आहे किंवा अंतर काढता येईल त्या तिन्ही गोष्टी एका युनिट मध्ये असल्या तर. आता किलोमीटर वरून मीटर पर्यंत जायचं असेल, किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं मीटर पर आवरच्या स्पीडला कन्वर्ट करायचंय तुला, त्याचं व्हॅल्यू किंवा त्याचं हे बदललं नाही पाहिजे. काय म्हणतात त्याचं, ती व्हॅल्यू बदलली नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही असं जरी जेवला आणि असं जरी जेवला तरी तुमच्या पोटातच गेलं पाहिजे, जेवणच झालं पाहिजे. दोन्हीचा अर्थ नाही बदलला पाहिजे, लक्षात ठेवा. मग आता ह्याचा अर्थ काय आहे? हा 12.2222 काय जे येईल ते मीटर पर सेकंद, म्हणजे किलोमीटर पर आवर मध्ये किती होणार आहे ती? 45 किलोमीटर पर आवर. आलं लक्षात? दोन्हीचे व्हॅल्यू अर्थ बदलू न देता तुम्ही कन्व्हर्जन करायचं असतं. आता हे 12.2222 झाले आपल्याला. हे काय झालं तुमचं? 12.22 मीटर पर सेकंद हा तुमचा स्पीड झालाय. बरोबर. आणि आपल्याला काय करायचंय? 150 मीटरचे अंतर आहे. 150 ला काय करणार तुम्ही? 12.22 न भागणार का? जे काय उत्तर येईल तर ते आपलं असणार आहे उत्तर. आता इथं बहुतेक आहे ना 54 केलं असतं तर सोपं झालं असतं इथं. म्हणजे इथं 18 त्रिक 15 मीटर पर सेकंद झालं असतं किंवा 36 केलं असतं तरी ते आपल्याला जमलं असतं. ठीक आहे, तो आकडा चुकल्यामुळं कन्फ्युजन होत असेल. त्या एक्झाम्पलला आपण वाटलं तर सोडून देऊया, पुन्हा तुम्हाला कॅल्क्युलेशनला अजून गडबड होणार. आता दुसरं बघा, एका ट्रेनची लांबी आहे 100 मीटर, 36 किलोमीटर पर आवर न चालते, तर त्या झेंड्याला एखाद्या व्यक्तीला क्रॉस करायला किती वेळ लागेल? आता कसं करणार? नाही, मला प्रोसेस सांगा काय केले तुम्ही. उत्तर ठीक आहे. हा 36 गुणिले 5/18 18 दुनी 36 10 काय झालं तुमचं? मीटर पर सेकंद स्पीड झाला. म्हणजे एका सेकंदाला 10 मीटर जाते ट्रेन. आपल्याला अंतर किती दिले कव्हर करायचं? त्यांनी 100 मीटर दिले. मग आता काय करणार तुम्ही? 100 मीटरला ह्या 10 मीटर पर सेकंद तुम्ही हे करणार. तुमचं आलं 10 आन्सर. बरोबर. 10 सेकंदामध्ये ते काय करणार आहे? तुमची ट्रेन त्या याला क्रॉस करणार. आलं लक्षात? त्यानंतर तोंडीच उत्तर द्यायला लागलाय का तुम्ही इथं? हा ठीक आहे. आता पुढे बघा, ट्रेनला पार करायचं एकूण अंतर आपल्याला जर प्रश्न विचारला, एक ट्रेन आहे प्लॅटफॉर्मला किती वेळात पार करेल? 100 मीटरची ट्रेन आहे. आता काय झालं? एखाद्या व्यक्तीला, झेंड्याला, झाडाला क्रॉस करत होती ट्रेन. आता काय सांगितले? ह्या प्लॅटफॉर्मला क्रॉस करणार आहे. ह्या प्लॅटफॉर्म आहे, ही ट्रेन आली. ह्या प्लॅटफॉर्म आहे, हा एवढा प्लॅटफॉर्म आहे समजा. तर ह्या प्लॅटफॉर्मला ट्रेनला क्रॉस करायचे. कुठलं अंतर कन्सिडर करणार तुम्ही? 100 मीटर ट्रेन आहे, इथं धरणार का तुम्ही? ट्रेनचं अंतर धरणार आपण हे 100 मीटर. ठीक आहे, इथं आली, टच झाली.
कम्प्लीट झालं का? मग इथं पण आली ट्रेन, इथं कम्प्लीट होणार आहे का? हा, इथं क्रॉस झाली ना ट्रेन पण. कुठं आलं की काय इथं प्लॅटफॉर्म? हा, मग कुठं घ्यायची ट्रेन? इथं अशी, बरोबर का? इथं काय इथं यायची, इथं अशी. हा, हा शेवटचा डबा आहे बघ, हा इकडं, हा फ्रंटचा डबा आहे, इंजिन हे इथं डबा आहे शेवटचा. इथं असा का? तेव्हा आपण काय म्हणणार, ट्रेननं पूर्ण प्लॅटफॉर्मला कव्हर केलंय. मग ह्याच्यात दोन अंतर कोणची कोणची ऍड झाली? बरोबर. आता लक्षात घ्या, इथं जेव्हा क्रॉस झाली त्यावेळेस हे अंतर आलं प्लस हे अंतर आलं, बरोबर. हे अंतर आणि हे अंतर दिसताना तुम्हाला चित्रामध्ये तसंच दिसतं. तुम्हाला लक्षात आला कन्सेप्ट हा. आता ह्याच्यावर आपण काय करूया, टोटल डिस्टन्स किती आहे, लेंथ ऑफ द ट्रेन, आणि काय आहे, ब्रिज असेल, प्लॅटफॉर्म असेल, काय असेल, त्या ट्रेनची लांबी, आणि तो ब्रिज दिला असेल, तुम्हाला सांगतील ब्रिजवरून चालली ट्रेन किंवा कशावरून चालली, तर त्या ब्रिजचं अंतर आणि रेल्वेचं अंतर दोन्ही एकत्र कन्सिडर करायचं आपण. ठीक आहे. बाकीचा सगळ्यात बेसिक फॉर्म्युला तोच आहे, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, वेळ बरोबर वेग बरोबर, बस संपलं. तीन ट्रायंगल लक्षात ठेवा, तुम्हाला हे तीन सूत्र पाठ करायची गरज पडणार नाही. गेलं की पहिलं तिथे तुम्हाला रफ पेपर दिलेला असतो, ट्रायंगल काढून ठेवायचा. पेपर तुम्हाला हे देतात ना तिथं रफ पेपर, तू दिला पेपर, रफ पेपर वरती जे जे आठवतंय ते काढून ठेवायचं लगे गेल्या गेल्या त्यांनी दिलेल्या पेपरवर. एबीसीडी आपल्याला ह्याच्यामध्ये रिजनिंग मध्ये एबीसीडी लिहून ठेवायचं, प्रत्येकाला वरती नंबर द्यायचे. कसं लिहायचं मी सांगेन तुम्हाला, तरी पण आता आलंयच म्हणून सांगतो. ए पासून लिहायचं चालू, इथं एम पर्यंत लिहायचं, खाली एन लिहायचं, हे असं लिहित आला की तुमच्या इथं काय असणार आहे, झेड. आलं लक्षात? ए बी सी डी एफ जे केले एम पर्यंत लिहायचं, खाली एन लिहायचं त्याच्या, आणि मग असं लिहायचं. का असं लिहायचं? कारण खूप साऱ्या वेळेस काय दिलं असतं, अशा जोड्या दिलेल्या असतात, इथल्या 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 जोड्या दिलेल्या असतात, आपल्याला लगेच नजरेला पडतं ते. तुम्ही जर एका लाईन मध्ये लिहिलं असं ए पासून पार इथं मग आला तुमचा झेड, तर तुम्हाला ते कन्फ्युजन होणार सोडवताना, प्रश्नाचं ते उत्तर बघताना. ठीक आहे. त्यामुळं मांडायचं कसं हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. आता नेक्स्ट बघूया आपण. हेच एक्झाम्पल आले आता. एक ट्रेन काय सांगितले आपल्याला, सॉरी हे आहे ना, 45 किलोमीटर तर नको, हे जाऊ द्या. एक ट्रेन आहे 132 किलोमीटर पर आवर वेगाने जाते. ठीक आहे. स्पीड दिलाय आपल्याला, स्पीड किती दिलाय, 132 किलोमीटर पर आवर. लांबी किती दिली आहे ट्रेनची, 100 मीटर. सॉरी, प्लॅटफॉर्म 165 मीटर. तर ट्रेनला प्लॅटफॉर्म पार करायला किती वेळ लागेल, एवढ्या एवढ्या गोष्टी दिलेत आपल्याला. मग आता काय करणार आपण, लांबी कुठले धरणार, अंतर. आपल्याला काय दिले लक्षात घ्या, हा काय दिलाय, स्पीड दिलाय. आपल्याला शोधायचं काय, वेळ. बरोबर, वेळ शोधायचं. वेळेचं फॉर्म्युला काय आहे, अंतर भागिले वेग. बरोबर. अंतर किती आहे इथं, ह्याचं लिहायचं का त्याचं लिहायचं, दोन्हीची बेरीज करायची. बरोबर, या दोघांची बेरीज 275 भागिले वेग किती, 132. बरोबर का? बरोबर.
हे आहे ना, म्हणून काय करणार तुम्ही पहिल्यांदा 132 गुणिले मीटर पर सेकंद करताना 5/18 सांगा मला येते काय ना भागायला. हे असं येणार आहे. ठीक आहे, आता हे 132 18 पॉईंट इथं दिले तुम्हाला 36 पॉईंट. हे जरा थोडं टायपिंगचा विषय झाला असेल ते तसंच गणित पुढे कंटिन्यू केले. तर तुम्हाला लक्षात आलं की ह्याचा किती येणार आहे तुम्हाला इथं 36 पॉईंट किती आलंय तुमचं 66 म्हणजे किती लिहिणार तुम्ही 67 मीटर पर सेकंद. म्हणजे किती झालं ह्याचा एका सेकंदाला किती मीटर जाते ही ट्रेन. बरोबर, मग आपल्याला किती जायला पाहिजे अंतर त्याने कव्हर किती केलं पाहिजे. हे अंतर किती कव्हर केलं पाहिजे त्यानं आपल्याला 275 मीटर कव्हर करायचे. मग आपण लक्षात घ्या आता 36 तुम्हाला 36चा पाडा येतोय का नाही येत. बरोबर, 36 वरती आपण काय केलं एक शून्य दिला किती झालं 360 झालं. एवढं तर लक्षात येते तुम्हाला. किंवा आता याला काय करूया आपण 3/12 हा भागाकार करायचा रे 275 भागिले 36.67 हा आपल्याला भागाकार काढायचा आहे. आता हे आपल्याला काय होतं ह्याचं कसं भागाकार करत बसणार तुम्ही. बरोबर, असं जर आलं आन्सर 36 जरी आलं तरी आपल्याला भागाकार करायला थोडासा ताप होणार. आपलं अंतर किती आहे बघायचं 275 मीटर आहे. आपल्याला काय करायचंय थोडं थोडं वाढवत जायचंय. 36 न 10 सेकंदात किती जाणार 360 मीटर जाणार. बेसिक यातलं राऊंड फिगर धरायची. हे पुढचं सोडून द्या. अजून त्यातनं 360 मधनं तुम्ही जर 60 वजा केले 36 म्हणजे 300 मीटरला तुम्हाला त्यातनं पुन्हा किती सेकंद वजा करायला लागतील 2 सेकंद. 8 सेकंद झाले का तुमचे. म्हणजे किती वरती आलो आपण 300 वर. म्हणजे अजून एखादा सेकंद कमी. हा 6.5 नाही 7.5 सेकंदाच्या आसपास तुम्हाला ते येणार ट्रेनचा स्पीड. 7.5 सेकंदाचा आलाय स्पीड. लक्षात आलं. काय केलं आपण आता इथं कॅल्क्युलेशन करत बसलो का सगळं. हे बघा पुन्हा एकदा बघा हे आपल्याला लक्षात आलंय. आपण कन्सिडर काय करायचं 36. ठीक आहे, थोडं वर घेतो मी याला. म्हणजे एका सेकंदात जवळजवळ 36 मीटर जाते. बरोबर, 10 सेकंदात किती जाणार आहे तुमची ट्रेन 360 मीटर. बरोबर, इथं शून्य दिला इथं पण शून्य दिला आपण. आता तुम्हाला काय करायचंय आपल्याला शोधायचं किती हे 275 आलं पाहिजे ह्याच्या जागी. आपल्याला अजून काहीतरी कमी करायला लागणार. मग दोनदा कमी केलं आपण ह्यातनं 36 आणि 36 किती होतात 30 आणि 30 60 आणि 6 6 12 म्हणजे किती झाले तुमचे कमी 72 कमी झाले. 360 मधनं 72 वजा करायचे म्हणजे वरचे 60 गेले आणि हे 12 गेले इकडचे. पुन्हा 70 72 ला झालं कधी ह्या 360 मधनं 72 वजा केले तुम्ही. बरोबर, किती येणार इथं तुमचं 8 16 7 गेले किती झाले 9 8 आणि 3 एक गेला 298 आलं. आपल्याला किती पाहिजे 275. मग अजून एकदा वजा केलं तर येऊन जाऊ शकते तिथं. अजून एकदा 36 वजा केलं की काय येणार आहे तुम्हाला इथं आलं तुमचं 2 नावातनं गेलं किती 6 आणि 2 262 आला. म्हणजे पूर्ण तुमचे किती झाले पहिले 2 सेकंद वजा केले ते आपण आणि नंतर अजून 1 सेकंद वजा केला म्हणजे त्याच्यामध्ये कुठेतरी असणार आहे. बरोबर, म्हणजे 8 सेकंदापेक्षा कमी आणि 7 सेकंदापेक्षा जास्त असणार आहे. तुमचं 7.5 सेकंदाच्या आसपास येऊन जातं उत्तर. आणि बऱ्यापैकी वेळा असंच करायचं प्रत्येक ठिकाणी कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. कारण आन्सर तसे दिले असतात 1 7.5 दिलेले असणार
8.5 सेकंद दिलेले असणार, 9.5 सेकंद दिलेले असणार, 10.5 सेकंद दिलेले असणार. तुम्हाला ह्याच्यावरून काय आलं, ऑप्शन मध्ये काय येणार आहे, 8.5 सेकंद इथं कन्सिडर करू शकता का तुम्ही? ऑप्शन मध्ये दिलं 8.5 सेकंदात ती ट्रेन पार करणार, कारण आपण 2 सेकंद वजा केलेत. 2 सेकंद म्हणजे काय आहे हे बघ, हे 2 सेकंदात 72 मीटर अंतर कमी झालंय त्याचं, बरोबर, किंवा 72. आन्सर किती आलं तुझं, 298. आपल्याला किती पाहिजे, 275. म्हणजे ही 2 सेकंद कमी करून सुद्धा ती फिगर काय मोठीच आहे. मग त्या 2 सेकंदाच्या वरची तर फिगर नसणार आहे. म्हणजे तुमचं 8.5 सेकंद गेलं, 9.5 गेलं, 10.5 गेलं, राहिलं 7.5 सेकंद. 6.5 म्हणलं तरी तुमचं कमीच येणार आहे, खूप कमी येणार आहे. आलं लक्षात? थोडस तुम्हाला प्रॅक्टिस लक्षात येणार आहे. काय काय वेळेस तुम्हाला हे वाटेल की अरे हे कसं काय केले. आता बघा पुढचं, एक ट्रेन आहे 200 मीटर लांबीची, 60 किलोमीटर पर आवर वेगाने चालते, प्लॅटफॉर्म आहे 300 मीटरचा, तर वेळ किती लागेल? अंतर टोटल किती आहे मला सांगा, कव्हर करायची ट्रेनला. प्लॅटफॉर्म 500 मीटर अंतर झालं, ठीक आहे. ह्याची आणि ह्याची बेरीज करायची, 200 मीटर प्लस 300 मीटर बरोबर काय झालं तुमचं, 500 मीटर अंतर झालं तुमचं टोटल अंतर. स्पीड काय दिलाय, 60 किलोमीटर पर आवर. याला कन्वर्ट काय करायचं आहे, मीटर पर सेकंदला काय करावं लागणार, 18. इथं काय करायचं, ह्याचा पण पॉइंट मध्ये येणार का, हा 18 त्रिक 54, 6 राहिले, 6 6 5 सगळं 30 आणि ते, ठीक आहे. म्हणजे पॉइंट मध्येच येणार हे, तर इथं पण चुकलंय, ठीक आहे. मी ह्याला मार्क करून घेतो जरा. मग काय करणार तुम्ही, त्या 500 मीटरला त्या आलेल्या स्पीडनं भागलं की तुमचं उत्तर निघालं समजायचं. आता नेक्स्ट याचे जरा आकडे मला चेंज करावं लागते. 180 मीटर लांबीची ट्रेन आहे, ठीक आहे. वेग काय 90 किलोमीटर पर आवर आणि ब्रिज आहे 120 मीटरचा. याचं टोटल अंतर किती झालं, 300, बरोबर. अंतर झालं तुमचं 300 मीटर. वेग किती आहे त्याचा, 90 किलोमीटर पर आवर. त्याला काय करायचंय आपल्याला, मीटर पर सेकंदला काय करायला लागणार, 18 पंचे 5 गुणिले 5 किती झालं, 25 मीटर एका सेकंदाला ट्रेन जाते तुमची. तुम्हाला किती मीटर घालवायचे टोटल, 300. 10 एका मिनिटा एका सेकंदाला 25 मीटर, 10 सेकंदाला किती जाणार, 250 मीटर. आपल्याला किती घालवायचे, 300. अजून किती सेकंदाचं अंतर ऍड करायचंय, 2 सेकंदाचं ऍड करायचंय. म्हणजे 10 सेकंद प्लस 2 12 सेकंदाला जाणार. 14 सांगितलं होतं का, लक्षात आलं? गडबड नाही करायची अजिबात, समजून घेऊन गणित सोडवा, काही गडबड करायची नाही. कुठं आपल्याला लगेच उत्तर सांगितलं की तिथं पुढे बोलून आवड देणार नाही, काय नाही काय नाही. पेपरला तुमचं कॅपॅसिटी डेव्हलप झाली पाहिजे, फक्त एवढं आहे. त्यानंतर बघा आता पुढचा टाईप, 2 ट्रेन विरुद्ध दिशेने चालतात. एक ट्रेन इकडून आली आणि एक ट्रेन इकडून आली. आपण काय करणार, त्यांच्या वेगांची बेरीज करायची, बरोबर. आता अजून बघा, विरुद्ध दिशेने जात असतील तर सापेक्ष वेग, त्याला काय म्हणलो होतं आपण, रिलेटिव्ह स्पीड इथं दिलाय. रिलेटिव्ह स्पीड काय असणार आहे, सम ऑफ बोथ स्पीड, दोघांच्या वेगाची बेरीज करायची.
वेग आता दोघांचा सापेक्ष वेग काढणार आहे आपण, बरोबर. पहिल्या ट्रेनचा वेग आणि दुसऱ्या ट्रेनचा वेग इथं दिलाय. त्या वेगाला आपण काय करतो, किलोमीटर पर आवर मध्ये वेग दिलेला असेल. एक दिलाय 50 किलोमीटर पर आवर, दुसरा दिलाय 40 किलोमीटर पर आवर. 50 किलोमीटर पर आवर आणि 40 किलोमीटर पर आवर. ह्या दोन्ही विरुद्ध दिशेने येते. त्यांचा सापेक्ष वेग किती झाला? का म्हणून 10 का नाही? बेरीज का करायची? विरुद्ध दिशेने येतात, बरोबर. 90 किलोमीटर पर आवर. ह्याला मीटर पर सेकंद मध्ये किती आहे? एका सेकंदात किती जाणार? किती किलोमीटर? 25 मीटर एका सेकंदात ह्या ट्रेन एकमेकीकडे यायला लागल्यात. दोन्हीचा क्युम्युलेटिव्ह स्पीड ही पण 25 मीटर सेकंद आणि येते, म्हणजे एकत्र मिळून धरला तर त्यांचा वेग, सेपरेट सेपरेट धरायचा नाही आपण आता. तर मग त्या दोन्ही ट्रेनला जर समजा 10 सेकंदात त्या दोन ट्रेन एकमेकीला भेटतात, तर अंतर किती किलोमीटर किती असेल त्यातलं? त्या दोन ट्रेन निघाल्यापासून 10 सेकंदांनी एकमेकीला भेटतात, तर त्यांचं अंतर किती असेल ते मधलं टोटल अंतर ह्या स्पीडला? 25 मीटर पर सेकंद त्यांचा वेग आहे, सापेक्ष वेग. त्या दोन्ही ट्रेन इकडून एक निघली तिकडून एक निघली, 10 सेकंदांनी भेटतात एकमेकाला. भेटणार आहेत किंवा धडकणार आहेत, तर ते किती सेकंदांनी किती मीटर अंतरावर भेटतील त्या एकमेकीला? किंवा त्या दोन्ही मधलं अंतर किती असेल दोन्ही पॉइंट मधलं? बघ, ही एक ट्रेन निघाली, ही एक ट्रेन निघाली इथनं. ह्याचे 50 किलोमीटर पर आवर स्पीड आहे, ह्याचा 40 किलोमीटर आहे. तर ह्या एकमेकीला 25 मीटर पर सेकंद वेगानं एकमेकीकडे जातात. तर हे जर अंतर तुमचं 10 सेकंदामध्ये त्या कव्हर करतायत, तर ते अंतर किती आहे? हे दोन्ही कव्हर करायला 10 सेकंद लागतात त्यांना, फक्त एवढं अंतर. साधं लक्षात घ्या ना, 25 मीटर किती सेकंदात? 1 सेकंदात. मी काय सांगितले तुम्हाला? इथं काय येणार तुमचं? 250 मीटर. मी 10 सेकंदात किती अंतर झालं तुमचं कव्हर? आता समजलं का गणित काय विचारलं होतं मी? ह्याच्या उलट विचारणार. तर मग आता ह्याच्या आधी आपण काय करायचं, उलट सोडवायचं की एवढा स्पीड असेल तर 250 मीटर अंतर किती सेकंदात पार करणार? तेच आहे, नुसतं इकडे तिकडे फिरवायचं, इकडून इकडे इकडून इकडे, दुसरं काही सुद्धा नाही. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की काय कुठल्या स्टेपला काय करायचंय, विचारलंय काय, आपल्याला काय उत्तर द्यायचं, एवढं लक्षात आलं की तुमचं गणित बरोबर येणार. बघा आता या एक्झाम्पल मध्ये दोन ट्रेन दिल्यात, बरोबर. 120 मीटर लांबीची एक आहे, 180 मीटर लांबीची एक ट्रेन आहे. अनुक्रमे बघ 45 किलोमीटर पर आवर आणि 63 किलोमीटर पर आवर न विरुद्ध दिशेने चालतायत. एकमेकांना पूर्ण पार करायला किती वेळ घेतील? म्हणजे ही एक ट्रेन आहे तुमची आणि ही एक ट्रेन आहे इकडं, ही इकडं चालली, ही इकडं चालली. आता हे एकमेकींना पार करणार म्हणजे कुठलं अंतर पार करणार? ते दोन ट्रेन आहेत, हिचं स्पीड काय? ही बघा 120 मीटर आहे, 120 मीटर लांबीची ट्रेन आहे. ही किती? 180 मीटर लांबीची ट्रेन आहे, बरोबर. लांब बरोबर, डिस्टन्सची बेरीज करायची, बरोबर. आता ह्या ट्रेन दोन एकमेकीला क्रॉस करतील म्हणजे कोणतं अंतर क्रॉस करणार आहेत? त्या दोन ट्रेन एकमेकींना क्रॉस करणार आहेत, अंतर कोणचं धरायचं त्यांचं?
इथं समोर येऊन टच झालेलं अंतर धरणार का त्या दोघींनी एकमेकीला पूर्ण क्रॉस केल्यानंतर? पूर्ण क्रॉस केल्यानंतर ह्याचा शेवटचा डाबा आणि त्याचा शेवटचा डाबा इकडे इकडे एकमेकीच्या पलीकडे गेला की क्रॉस झाला म्हणणार आपण, बरोबर. म्हणजे हा डाबा इकडे आला पाहिजे इथं आणि हा डाबा इथं, म्हणजे शेवटचे डबे एकमेकाला क्रॉस झाले की झालं म्हणायचं. मग त्यावेळेस अंतर तुमचं काय धरणार? ह्याची बेरीज करायची आणि ह्याची करायची, ठीक आहे. ह्या दोघांची काय केली तुम्ही? बेरीज. किती झालं? 100 आणि 201 हे 300 मीटर तुमचं काय झालं? हे टोटल अंतर झालं हे. आता स्पीडचं काय करायचं तुम्हाला? बेरीज करायची. किती झाला स्पीड सांगा मला? 108 काय किलोमीटर पर आवर. आता ह्याला काय करायचं का चेंज? 108 गुणिले 5/18 बरोबर. 18 6 30 मीटर पर सेकंद. आता करणार काय तुम्ही? 300 मीटर दिसते तुम्हाला इथं. ह्याला काय करणार आपण? 30 न भागणार. हे काय आलं तुमचं? 10 सेकंद. म्हणजे ह्या ट्रेन काय करणार? 10 सेकंदात एकमेकीला पार करणार. समजलं? इथलं बघून सांगताय काय? आता बघा, दोन ट्रेन आहे इथं, पण काय सांगितलंय? एक 150 मीटरची, एक 200 मीटर लांबीची ट्रेन आहे, बरोबर. स्पीड काय सांगितलंय त्यांचा? 54 आणि 36 विरुद्ध दिशेने येतात. चला आता मला फटाफट सांगा, अंतर काय निघणार आहे? अंतर ह्या दोघांची बेरीज करायची. 200 ने 350 मीटर. स्पीड काय असणार आहे? 54 आणि 36 किती झाला? 90 किलोमीटर पर आवर. ह्याला काय करायचंय? 5/18 मीटर पर सेकंद मध्ये. इथं मीटर आहे म्हणून आपल्याला मीटर पर सेकंद करणार. 90 गुणिले 5/18 25 मीटर पर सेकंद, बरोबर. 25 मीटर एका सेकंदात जातात. आता तुम्हाला वाटलं तर असं पण करू शकता तुम्ही डायरेक्ट. सोपं दिसते तुम्हाला? येते का भागाकार करायला? कोणत्याही संख्येला 25 न भागायचं असेल काय करायचं? कुठली संख्या असू द्या जगातली, तुम्हाला एक ट्रिक सांगतो आता. जगातल्या कोणत्याही संख्येला 25 न भागायचं असेल तर त्यावर त्या संख्येची चौपट करायची आणि डाव्या बाजूनं म्हणजे उजव्या बाजूनं 2 पॉईंट द्यायचे. संपला विषय. आता ह्याची 4 पट करूया आपण. शून्याला शून्य झाला तुमचा. 5 चौक 20 शून्य हातच्याला 2. 3 चौक 12 13 14. इथं 2 घर सोडून पॉईंट दिला तुमचं, आलं 14 सेकंद. येते का बघा? येते. आता मला सांगा, ह्या संख्येला येईल का भागायला? भागाकार येईल तुम्हाला करायला? आता सांगितलं की नियम. हा करा चौपट. अरे दोन्हीच कर ना डायरेक्ट. वरच्या संख्येची कर चौपट. लिही आकडा, लिही पहिलं. 84 लिहिलं, बरोबर. तुम्ही किती लिहिलं? 84. नियम काय आपला? उजव्या साईडनं 2 घर सोडून 1 पॉईंट द्यायचा. पहिलं घर दुसरं घर सोडलं, इथं पॉईंट दिला त्यामुळे ते 0 लिहिणार आपण. आलं तुमचं उत्तर. आलं? अजून कुठलीही संख्या घ्या तुम्ही, ज्याचा तुम्हाला वाटतं अरे याला 25 न भाग कसा घालवायचा मी. याच्या शेवटी 5 नाही. आपल्या डोक्यात काय असतं, ज्या संख्यांची शेवटी 5 आहे किंवा 0 आहे त्याला आपल्याला 5 ने भाग जाणार, किंवा त्या ज्या थिअरी आपल्या डोक्यात आहेत त्या असतात. ह्याला आपल्याला कसं
तुम्ही 25 न काय करत बसणार, 25 ना ह्याला जात नाही, मग 5 नि घालवणार, 2 नि घालवून बघणार, 3 नि घालवणार, पार डोक्याचा तुमच्या भुगा होणार. अजिबात भ्यायचं नाही. असं जर आलं छेदामध्ये 25 असेल किंवा भागिले 25 असेल, डोळे झाकून त्या संख्येची काय करायची, तुम्ही चौपट करायची आणि उजव्या बाजूने 2 पॉईंट द्यायचे, संपला विषय. कुठलीही संख्या करा, 4 अंकी घ्या, 5 अंकी घ्या, मनाने घ्या. असे तुम्ही 3432 भागिले तुम्ही 25 करा. ही विषम संख्या आहे, ही समसंख्या वरची. काय करणार तुम्ही आता ह्याचं तुम्हाला नाही आलं ना ह्याचं डायरेक्ट लक्षात, तुम्ही सरळ सरळ एका घराचं करायचं. 2चा 4 पट किती झाले, 8. 3ची 4 पट 12, 2 लिहायचं, इथे एक राहिला वरती, बरोबर, म्हणजे इथे एक राहिला. 4ची 4 पट काय झाली, 16, आणि हा एक किती, 1707, पुन्हा एक राहिला इथं वरती. 3ची 4 पट 3 चोक 12 प्लस 1 किती झालं, 13. आता तिकडून आपल्याला नियम काय, 2 घरं पॉईंट द्यायचा, 1 आणि 2 घरं इथं पॉईंट दिला, 137.28 आलं. करून बघा वाटलंच तर, करा कॅल्क्युलेटरवर करा, तुमच्या येते का बरोबर बघा. तीन 3432 भागिले 25, 137. आलं वाटलं सर लिहून घ्या, ही ट्रिक तुम्हाला नाही मिळणार कुठं. 5ची ट्रिक सांगू अजून एक. कुठल्याही संख्येला 5 ने भागायचं असेल तर, कुठल्याही संख्येला 5 ने भागायचंय तुम्हाला, सम असू द्या, विषम असू द्या, काय घेणं नाही आपल्याला, शेवटी 5 असू द्या, काय 0 असू द्या. आपण विभाज्यतेच्या कसोट्या शिकलोय शाळेत असताना, की 5 ला पूर्ण भाग कशाने जातो, म्हणजे एखाद्या संख्येला 5 ने पूर्ण भाग कधी जातो, ज्यावेळेस त्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असेल तर. पण आपल्याला अशी संख्या आहे, तुम्हाला 24 दिलं, ह्याला भागायचे 5 ने, काय करणार तुम्ही, ठीक आहे, 5 चोक, बरोबर. आता मी सांगतो तुम्हाला, हे भागाकार केला, आपण काय करायचंय, याच्या डबल करायचंय, वरची संख्या असते त्याच्या डबल करायचं. हे 24 आहे ना, 24च्या डबल काय येणार आहे तुमचं, 48, आणि एक घर सोडून पॉईंट द्यायचा, संपला विषय. हा कुठलं पण सांगतो, चल सांग संख्या मनाने सांग, चल कॅल्क्युलेटर घे, तुम्हाला सांग की मला. बरोबर, डबल करायचं ह्याचं, चल डबल करायचं, माझ्या बरोबर कर तू, तिथं कॅल्क्युलेटर कर. 1च्या डबल काय 2, 3च्या डबल काय 5च्या डबल काय 0 घेतलं, 5च्या डबल 1 इथं घ्यायचा, 4चा डबल 8 आणि 1 इथं 9, 3च्या डबल 6. आता काय सांगितले, एक घर तिकडं सोडून पॉईंट द्यायचा. एक मिनिट, 34,531 आलं. तुमच्याकडे लिहून घ्या, ही विसरून जाणार तुम्ही. 5च्या वेळेस करताना वरच्या संख्येची किती करायची, चौपट का दुप्पट, आणि 25 ला काय करायचं, चौपट करायची संख्या, आणि पॉईंट किती द्यायचा 25 ला, 25 मध्ये 2 आकडे आहेत म्हणून, इकडे 5 मध्ये एकच आकडा आहे म्हणून त्या साइड ना पॉईंट द्यायचा. किती वेळ झालं, एक 10 मिनिटं घेऊया आपण, एवढं संपून टाकू. रूमचं काय तर झालंय त्यांचं वाटतं ना काल.
उजवीकडून द्यायची, उजवी बाजू म्हणायचं त्याला. हे बघ आपण लिहितोय ना, ही लिहितोय ना आपण, ही उजवी बाजू असते. तू वहीवर पण लिहिताना तुझ्या उजव्या बाजूने द्या. 25च्या बाबतीत वरच्या संख्येची चौपट करायची आणि उजवीकडून 2 घर पॉईंट द्यायचा. 5च्या बाबतीत काय करायचं, वरच्या संख्येची डबल करायची, 1 घर तिकडून पॉईंट द्यायचा. किती आहे बघू, एकच मिनिट. हे 4था टाइप चालू आहे. झालं, एवढंच आहे, एकच पेज राहिले. बघा 2 ट्रेन आहेत, एक 200 मीटरची आणि एक 100 मीटरची. बरोबर, अंतर किती झालं लगेच लिहून घ्यायचं तुम्ही. दोन्ही ट्रेनचं मिळून अंतर किती आहे, 300 मीटर. स्पीड दिलाय आणि क्रमे 60 किलोमीटर पर आवर, 40 किलोमीटर पर आवर न चालतात. आता काय सांगितलंय बघा, झपाट्याने जाणारी ट्रेन हळू ट्रेनला पूर्णपणे पार करण्यासाठी किती वेळ घेईल. आता इंग्लिश मध्ये वाचायचं, खालची लाईन वाचा बरं इंग्लिश मधलं. वाचा मोठ्याने, काय नाही, कोण नाही लाजायचं नाही. अर्थ काय झाला प्रश्नाचा मला सांगा, तुम्हाला काय समजलं? हा हा कसं क्रॉसिंग आहे त्यांचं, सेम डायरेक्शन, विरुद्ध दिशेनं, म्हणून इंग्लिश मध्ये वाचायला लावलं. तर हे बघ, इथनं निघली ट्रेन, इकडे चालली, ही चालली सेम डायरेक्शनला. लक्षात आलं? आता ह्यातलं काय सांगितलंय तुम्हाला, 2 ट्रेनचे काय दिले आपल्याला, स्पीड दिलाय. बरोबर, तर त्यावेळेस काय असणार आहे, ही एक पुढे आहे, ही 60 किलोमीटर पर आवर न निघली आहे. ही किती निघली आहे पुढे जाऊन ही ट्रेन, आता मला सांगा, ह्या दोन्ही ट्रेन एकाच दिशेनं चालल्यात. ही इथनं निघली पुण्यातनं, ही कुठनं निघली पाठीमागं दौंडमधनं निघली एकाच दिशेनं, मुंबईकडे निघाल्या ट्रेन ह्या. आता मला सांगा, ह्या ट्रेनला त्या ट्रेनला क्रॉस करायला जेव्हा स्पीड काढतो, म्हणजे लक्षात घ्या हा चोर आहे, ह्याच्या मागे पोलीस लागलेत, ह्यांच्यातला सापेक्ष वेग कसा काढणार तुम्ही? किती? 20 मीटर पर सेकंद, 20 किलोमीटर पर आवर. हा काय झाला तुमचा स्पीड झाला. त्याला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं का, तर तसं ठेवायचं, करायला लागेल. चला करा मग. अठरा एक 18 पुन्हा 2 राहतात, त्याच्यावरती घेतला 0, पुन्हा 1.1111 असं येणार. ठीक आहे, एक 1.11 गुणिले काय करायचं, या 5 ला गुणायचं, म्हणजे किती झालं, 5.55 मीटर पर सेकंदाला. आपल्याला कव्हर किती करायचं अंतर, म्हणजे ह्या ट्रेनला पुढच्या ह्या ट्रेनने हिला क्रॉस करून, म्हणजे ही अशी जाणार इथनं आणि ही इथं येईल हिचा डबा वरचीचा. बरोबर, तेव्हा आपण काय म्हणणार, क्रॉस झाले, म्हणजे दोघींच्या ट्रेनची पूर्ण अंतर कव्हर झाली त्यात, म्हणून आपण काय केलंय, अंतराची बेरीज केली. लक्षात आलं तुम्हाला?
ती कव्हर करायला आपल्याला किती 300 मीटर लागले. मग या 5.55 त्या दोन्ही अंतराला काय करायचं, त्या अंतराने भागायचं त्याला. इथं बघूया आपण. आलं 54 सेकंद तुमचं. काय केलं आपण, डिस्टन्स तुमचं होतं 300 मीटर. हे काय केलं तुम्ही, बरोबर वजा बाकी केली, गुणिले 518 केलं. इथपर्यंत आलं लक्षात तुम्हाला. 5.55 मीटर पर सेकंद असं. ह्या 300ला 5.55 भागलं तुम्ही, संपला विषय. तुमचं 54 सेकंद उत्तर निघते. पुढचं उदाहरण बघा आता. दोन ट्रेन आहेत, 180 मीटर 120 मीटर, एकाच दिशेनं चालल्यात. ठीक आहे, ही एकाच दिशेनं चालल्यात, लक्षात घ्या. इथं प्रश्न पूर्ण दिलेला आहे. तर तुम्हाला त्याचं काय काढायचंय, किती वेळात ते क्रॉस करणारे काढायचे. मला सांगा, ह्यात माहिती काय काय दिली तुम्हाला. अंतर दिले, किती आहे टोटल अंतर दोघांचं मिळून, 300 मीटर. स्पीड किती आहे दोघींचा, एका दिशेनं चालला असल्यावर स्पीडची काय करणार, वजा बाकी. एका दिशेनं चालले 30 आला, बरोबर. 30 किलोमीटर पर आवर आलं. ह्याला मीटर पर सेकंड मध्ये काय करणार, 92, बरोबर. असं केलं तरी चालतंय. हे पॉइंट मध्ये येणार आहे उत्तर 8.33 आणि मग ह्याला 300 न भागले की ठीक आहे. हे गणितांचं जरा मी बघून घेतो, कारण पॉइंट मधले उत्तर काय तुम्हाला हे हा तसंही चालतंय. हाय असंच मांडायचं, हाय असं मांडलं तरी चालतंय. तुम्ही म्हणताय तसं की 30 गुणिले 5/18 आहे, बरोबर. आणि भागिले काय करायचंय, ह्याचं जे उत्तर येणार आहे ते काय असणार आहे, ह्या आलं की बरोबर 300, बरोबर का. असंच मांडायचं ना, 300 भागिले हाय असा हा पोर्शन छेदात घेतला. आता ह्याच्या छेदातलं कुठं जाणार आहे, वरती जाणार. म्हणजे काय होणार, 300 गुणिले 18/30 गुणिले 5, बरोबर का. 18×36 काय झालं बरं, हा ओके. 3 × 30 आणि 3 × 18. ओके. बेत्रिक 25/3 आलं, बरोबर. इथं मग खाली आपण 25/3 लिहूया. हे इकडे जाणार 3 राहणार इथं, हे खाली 25 राहणार इथं. 36 तुमचं सेकंद आलं. ठीक आहे, मांडतानाच काय तर चुकलं माझं. आता प्रॅक्टिस क्वेश्चन बघा तुम्हाला. 150 आणि 200 मीटरची ट्रेन आहे, बरोबर. आणि काय सांगले, 50 किलोमीटर पर आणि 70 किलोमीटर पर आवर जातात सेम दिशेनं. आता सेम दिशेने जे प्रश्न चालले, तसं नाही. हे आमचं जरा एडिटरनं गडबड केली आहे जरा. नाही ना, पेपर मध्ये असं येतच नाही. तुम्ही काय लॉजिक लावू नका. क्लिअर कट दिलेलं असतं पेपर मध्ये, विरुद्ध दिशेने चालल्यात, सेम डायरेक्शन चालल्यात. म्हणून जर तुम्हाला मराठीतनं पेपर येणार असतील ह्यावेळेस, तर मराठी वाचायचं, नाही समजलं तर इंग्लिश मध्ये वाचायचं. प्रत्येक शब्द महत्वाचा असतो, त्यातला अर्थ लावायचा. आता कसं सेम डायरेक्शन तुम्ही मिस केलं, वाचलं तू पण लक्षात नाही आलं तुझ्या, आपण तरी आता इथं रिलॅक्स मूड मध्ये आहे. पेपर मध्ये टेन्शन मध्ये असतो आपण, प्रेशर असतं आपल्याला. त्यावेळेस तर आपल्याकडनं लय शब्द असे विसरून जातात, म्हणजे लक्ष जात नाही आपलं त्याकडे. ठीक आहे. आता बघा, हे 150 आणि 200 किती झालं तुमचं मीटर अंतर, 350 मीटर अंतर टोटल झालं.
ह्या दोघांचा रिलेटिव्ह स्पीड किती आला एका डायरेक्शन चालले तर 20 मीटर पर सेकंद. म्हणजे आता सारखंच 8.33 वगैरे ते येणार. त्यानं काय करायचं 350 ला भागायचं, उत्तर येणार तुमचं. तिथं पण काय 120, 8, 6, 20 ते 20-20 वाले झालेत प्रश्न. ठीक आहे, हे काय उपयोगाचा नाही असले प्रश्न. ठीक आहे, मी तुम्हाला ह्यातला चेंज करून देतो. 20च्या ऐवजी जेनं भाग जाईल असेच प्रश्न असतात. ठीक आहे, असा दोघांमधला स्पीडचा फरक 20 कधीच येणार नाही तुमचा. 18 भाग जाणारी संख्या येणार. एक तर 36 येणार, 54 येणार, बरोबर, किंवा 18 येणार. त्यातला स्पीडचा फरक बस एवढं सिंपल असतं. तुम्ही एक पाऊल टाकलं की लगेच त्याचं उत्तर निघलं पाहिजे. आता हे सपोज याचा स्पीड किती 80 आणि ह्याचा तुम्हाला दिला 58, किती झाला, नाही 20 आला ना स्पीड. ह्याचा 62 स्पीड द्याला तुम्हाला. फरक किती आला ह्याच्या स्पीड मधला? ह्या दोघांच्या स्पीड मध्ये फरक किती आहे? 18चा, बरोबर. 18 किलोमीटर पर आवर, बरोबर. मग एका ह्याच्यात मीटर पर सेकंदला काय करणार तुम्ही? 18 गुणिले 5/18, 18ला 18 गेले 5 मीटर पर सेकंदचा स्पीड आला तुमचा. 350 ला तुम्ही काय करायचं, डायरेक्ट 5 ने भागायचं. 5 × 35, 70 सेकंद टाइम लागणार. अशा प्रकारचं दिलेलं असतं. फक्त आकडा चेंज केला की तुमचं उत्तर चेंज होणार आहे. असे पॉइंट मध्ये वगैरे उत्तर तुम्हाला शक्यतो 99% देत नाहीत. हे आता किती फास्ट आलं तुमचं. ह्याची वजाबाकी केली, 18 आलं. 18 आलं की तुम्हाला लगेच लक्षात आलं, अरे 18 518ला 18 कट होते, 5 मीटर पर सेकंद स्पीड राहतो. 1 मिनिट 10 सेकंद अशा प्रकारचं पण असतं. आपल्याला फक्त कन्व्हर्जन करता आलं पाहिजे, एवढं सोपं आहे. लय एकदम अवघड नाही, काय नाही. अरे मला खरं सांगू तुम्हाला, मला शाळेत असताना गणित म्हणजे सगळ्यात नावडता विषय माझा. सगळ्यात नावडता एकदम, म्हणजे लय राग यायचा मला. पण ते नशीब कसं असतं आपले बघा तुम्हाला, म्हणजे आपल्याला बरोबर मला सिलेक्शन झालं माझं बँकेतच, जिथं गणित लागतेच. म्हणजे गणिताचं किंवा कॅल्क्युलेशन, आकडेमोड, ह्या गोष्टीचाच राग यायचा पहिल्यापासून मला ऍक्च्युली. त्याच फील्डमध्ये गेलो. नाही म्हणत मी 10 वर्ष सर्व्हिस केली. आता आलोय कशात? आमचे क्लास आहेत, माझे 10वीचे क्लास आहेत इकडे, ऑनलाईन घेतो, नाऱ्यामध्ये आहे. पण तुम्हाला नशीब तिथं न्यायचं असलं ना, बरोबर तुम्हाला त्या गोष्टी तिथं होत जाणार. म्हणजे कसं आहे, आपण एक पाऊल टाकायचं, बरोबर तिथं पोहोचतोय आपण. किती जरी मी नाही म्हणलं, आता मला नाही आवडत, मला नव्हतं करायचं, गेलो ना बरोबर मी बँकेत त्या गणिताच्या ह्याच्यातच. तिथनं काय झालं, गणित आवडत नव्हतं म्हणून मी 12वी 11वी 12वीला असताना बायोलॉजी विषय घेतला, मॅथ्स घेतला नाही. हा नाही, मी आम्हाला ऍग्री होतं, ऍग्री आणि म्हणजे बायोलॉजी PCB होतं, बायोलॉजीचा घेतला, मॅथ्स नाही म्हणून घ्यायचं. आलो पुन्हा तिथं, पुन्हा फिरून त्या साईडला आलो. आता असा विषय, मस्त चिल राहायचं, फक्त आनंदी राहायचं. प्रत्येक दिवस तुमचा मस्त आपला भारी दिवस आहे. रडायचं नाही, काय नाही, अजिबात रडायचं नाही की अशीच का कंडिशन आहे, तशीच कंडिशन आहे. हे लय महत्वाचं. लय पोर असल्या तुम्हाला सांगेन मी पुन्हा एखाद दिवशी, मला आठवण करून द्या. इवळायचं नाही कोणत्या गोष्टीला, कुठल्याही परिस्थितीला इवळायचं नाही. तुम्हाला माझ्या म्हणजे माझा स्वतःचा घडलेले किस्से सांगतो तुम्हाला, खतरनाक आहे ते एकदम. मला भरपूर जण असले म्हणजे सांगा, तुम्हाला सगळ्यांना त्याच्यावर ती गोष्ट कळेल. भरपूर जण असले तुम्ही म्हणजे तुम्हाला सगळ्यांना त्याचा बेनिफिट होईल. चला, हे बघा, हे काय आहे, जर माणूस स्थिर असेल तर सापेक्ष वेग काय असणार आहे त्याचा? स्थिर इथं थांबलाय माणूस, ही ट्रेन इथनं चालली, सापेक्ष वेग धरणार का आपण? सापेक्ष वेग कधी धरतो? ट्रेनचा वेग. सापेक्ष वेग कधी धरतो आपण? दोन गोष्टी वेगात असेल तर.
एक तर ऑपोजिट डायरेक्शनने असू द्या नाहीतर एका दिशेने असू द्या, त्यावेळेसच रिलेटिव्ह स्पीड किंवा सापेक्ष वेग. सापेक्ष म्हणजे काय? ह्याच्यापेक्षा त्याचा वेग. सापेक्ष वेग दोघांचं कंपॅरिझन केलेलं असतं त्यावेळेसचा वेग असतो, त्याला सापेक्ष वेग म्हणायचं. नंतर ठीक आहे, आता दिशा बघायच्या. एक माणूस तिकडून पळत येतोय म्हणलं, नुसता माणूस पळत येतोय तर त्यात अंतर कोणचं कन्सिडर करणार आपण? ट्रेनचं. तिकडून ट्रेन चालली, माणूस पळत येतोय, अंतर कोणचं धरणार तुम्ही? ट्रेन चालली, माणूस पळत येतोय इकडून, माणसाला काय अंतर आहे? बरोबर, हे कन्सिडर करत नाही 1 मीटर 2 मीटर, स्पीड फक्त धरायचा, अंतर नाही धरायचं. बरोबर, ट्रेनचं जे काय अंतर आहे ती ट्रेन त्या माणसाला क्रॉस करणार आहे. असं नाहीये तेवढं कॉम्प्लिकेटेड. कार, माणूस, झाड, दुकान हे याला सगळ्याला निग्लिजिबल युनिट जातात. ट्रेन सेम प्लॅटफॉर्म, म्हणजे मोठं अंतर जेवढं दिसते तुला तेच कन्सिडर. बोगदा, बरोबर, अशा टाईपची पूल, ब्रिज, हे असले उदाहरण तुम्हाला तिथं विचारले जातात. मोठं अंतर कव्हर करायचं आहे. आलं लक्षात? आता हा माणूस आहे, ही बॉटल म्हणजे एवढी मोठी ट्रेन आहे, ह्याच्या अंतरावर ह्याचं काय आहे, अस्तित्व काय आहे? हा असा पळत गेला काय आणि असा पळत गेला काय, काय त्याचं अंतरच नाही ना. पण तीच ही एक ट्रेन आहे आणि ही एक ट्रेन आहे किंवा हा बोगदा आहे, ही एवढं मोठं अंतर आहे, त्याला तेवढं पूर्ण कव्हर करायचं, त्यावेळेस कन्सिडर करायचं आपण त्याचं अंतर. बघा आता उदाहरण बघा, 150 मीटर ट्रेनची लांबी आहे. वरती घेतो मी. ट्रेनची लांबी किती? 150 मीटर ट्रेन आहे, 60 किलोमीटर पर आवर वेगाने चालते. 6 किलोमीटर पर आवर वेगानं विरुद्ध दिशेने येणाऱ्या माणसाला पार करायला किती वेळ घेईल? विरुद्ध दिशेने येतात, स्पीडची काय करणार? ऍडिशन करणार. किती झालं? 66 झालं ना, गुणिले 5/8. 18 त्रिक 54, बरोबर. किंवा 3 ने घालवा सरळ, किंवा 6 ने घाल, 6 त्रिक 18, बरोबर. हे झालं 55/3 आलं. हे असं राहू दे, काय प्रॉब्लेम नाही. स्पीड झाला हा मीटर पर सेकंद. इथं काय सांगितलं आपल्याला? 150 मीटर. 150 मीटरची ट्रेन आहे. 450 का? 450 का? हा, ओके. 150 गुणिले 3/55, 450/55. 5 ने याला भाग जातो, 5 ने त्याला जाणार, बरोबर. 11×8 = 88, 2 राहिले, बरोबर. 11×1 = 11, किती आलं? 72. कसं काढलं तू? 8.1. 8.18 आलं. आता हे एक उदाहरण सोडूया आणि आपण आता बस करूया आज. एक ट्रेन 100 मीटरची आहे, 54 किलोमीटर पर आवर वेगाने चालते. माणूस आहे तो 6 किलोमीटर पर वेगानं काय आहे त्याच दिशेनं चालतोय. सापेक्ष वेग किती झाला? 48 किलोमीटर पर आवर. मग मीटर पर सेकंद मध्ये आकडे लयच गडबड झालीत काय? नको, ठीक आहे, मी त्याला चेंजेस करतो. पण कन्सेप्ट समजून घ्या तुम्ही. समजलं ना? बेसिक गोष्ट काय करायची ही समजून घ्या. मी ती चेंज करून घेतो तुम्हाला पीडीएफ देताना पुन्हा. हे आलं तुमचं 13.33. 13.33 100 मीटरला तुमच्या काय करायचं? भागायचं. 7.5 सेकंद आलं तुमचं.
हे जाऊ दे आता. प्रॅक्टिस क्वेश्चन काय 54 9 किलोमीटर विरुद्ध बहात्तर. हे सांगा, हे करा बरं. 120 मीटरचं ट्रेनची लांबी 72 किलोमीटर पर वेगाने चालते. माणूस स्थिर आहे. किती वेळ लागेल त्या माणसाला क्रॉस करायला ट्रेनला? 20 मीटर पर सेकंद झालं. बरोबर. लक्षात आलं? हे किती झालं? 72 किलोमीटर पर आवरला काय करणार आपण? मीटर पर सेकंद मध्ये 18 चोक 72 5 चोक 20 मीटर पर सेकंद तुमचा स्पीड झाला. अंतर किती कव्हर करायचे? 120 मीटर. आलं लक्षात? किती तोंडी उत्तर काढायला लागला तुम्ही? पहिल्यांदा असं आपल्याला म्हणजे बघितलं गणित काय वाटतं, कसं काढणार आहे? माझा मेंदू पूर्ण पॅक होऊन जातो आपला. अरे यार, हे काय करायचंय, कसं काढायचंय? असले आकडे दिलेत, मग आपण इथंच काहीतरी कुटाणा करणार. 72 आणि हे न्यायचं. आता बघा, विरुद्ध दिशेने चालतोय. दोघांची बेरीज केली, किती आली? 54 10 64 करा, वजा 1 करा, 63. बरोबर. 63 मीटर किलोमीटर पर आवरला 5/18 भागायचं. आता तुम्हाला डायरेक्ट भाग घालवायचा नाही. 9 दुनी 18 9 सत्ते 9 9 सत्ते 63. बरोबर. 7/5 35/2 आलं तुमचं, हे मीटर पर सेकंद आलं. आता अंतर किती आहे तुमचं? 180. 180 गुणिले 2, हे खालचं वरती आलं इथं. 5 ने भाग घालवा. 5 7 35 5 3 15 5 6 30. 7/5 35. बरोबर. एक राहिला, एकाव घेतलं 0. 7 1 7 पुन्हा 3 आलं. 7 चौक 28 म्हणजे 5.14 गुणिले 2 करायचं. 14 दुनी 28 आणि 5 दुनी 10 10.28 येते. ठीक आहे. हे तुम्हाला आता लक्षात आले फॉर्म्युले.